नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण पहिले दोन चलातील रेषीय समीकरणे सराव संच 1.1 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे. व्हिडिओ क्रमांक 1 व व्हिडिओ क्रमांक 2 अशा प्रकारे दोन व्हिडिओमध्ये सराव संच 1.1 आपण पूर्ण पाहिलेला आहे. व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे आणि तुम्हाला PDF सुद्धा भेटणार आहे. नोट्स एकदम फ्रीमध्ये ती सुद्धा जाऊन तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. तर चला आपण दोन चलातील रेषीय समीकरणे सराव संच 1.2 ला सुरुवात करूया. तर प्रश्न पहिला, खालील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा. तर आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करायची आहे. तर आपल्याला समीकरण दिलेलं आहे x अधिक y बरोबर 3 आणि x वजा y बरोबर 4. तर आपल्याला दोन समीकरण दिलेले आहेत आणि दोन सारणे दिलेले आहेत. पहिलं समीकरण आहे आणि दुसरं समीकरण आहे. तर आपल्याला x ची किंमत किती दिलेली आहे तर 3. आता खाली y ची किंमत काढायची आहे. तर x बरोबर 3 ही किंमत समीकरणात ठेवू. तर समीकरण आपण लिहून घेऊया x अधिक y बरोबर 3. समीकरण आपण कुठलं घेतलं, आपल्याला समीकरण दिलेलं आहेत 1 आणि समीकरण नंबर 2. अशा प्रकारे दोन समीकरण आपल्याला दिलेले आहे. तर x च्या ठिकाणी 3 प्लस y बरोबर 3. y आपला तसाच असणार आहे, 3 सुद्धा तसाच असणार आहे. 3चे पक्षांतर इथे वजाबाकीमध्ये होईल कारण की तो इथे बेरीजमध्ये आहे, प्लसमध्ये आहे. तर y बरोबर 0. y ची किंमत किती तर 0. याला प्रश्नामध्ये ऑलरेडी उत्तर दिलं होतं 0. तर आपण सोडवून कशा प्रकारे पूर्ण करायची सारणी ते आपण दाखवलेलं आहे सोप्या पद्धतीत. तर आता आपण दुसरं पाहूया. दुसरं कोण आहे, आता दुसरी सारणीमध्ये इथे x ची किंमत दिलेली आहे का तर नाही, इथे y ची किंमत दिलेली आहे. तर आता y ची किंमत दिलेली आहे तर आपण काय करू, y बरोबर किती दिलेलं आहे तर 5 ही किंमत समीकरणात ठेवू. इथे आपण समीकरण पूर्ण लिहायचं आहे, समीकरणात ठेवू. समीकरण आपण लिहून घेऊया x अधिक y बरोबर 3. आता y च्या ठिकाणी 5, x अधिक y च्या ठिकाणी 5 बरोबर 3. x आपल्या जाग्यावर, 3 सुद्धा आपल्या जाग्यावर. 5चे पक्षांतर वजाबाकीमध्ये होणार आहे, तो इथे बेरीजमध्ये आहे. x बरोबर 3मधून 5 जाणार नाही तर 5मधून 3 घालूया, 2 उरतील आणि वजाबाकीचे चिन्ह म्हणजेच आपलं उत्तर येणार आहे x बरोबर -2. तर इथे आपल्याला x ची किंमत भेटलेली आहे -2. इथे आपण लिहूया -2 आणि 5. आता आपलं शेवटचं बॉक्स आहे उरलेला. x ची किंमत आपल्याला काढायची आहे आणि y ची किंमत दिलेली आहे 3. तर y ची किंमत दिलेली आहे म्हणून आपल्याला काय लिहायचं आहे तर y बरोबर 3 ही किंमत समीकरणात ठेवू. तर आपण समीकरण लिहून घेऊया x अधिक y बरोबर 3. आपल्याला पहिली सारणी आहे त्यासाठी हे पहिलं समीकरण आपल्याला देण्यात आलेलं आहे आणि दुसरी सारणीसाठी दुसरं समीकरण आपल्याला देण्यात आलेलं आहे. म्हणून आपण समीकरण आपण घेत आहोत x अधिक y बरोबर 3. y च्या ठिकाणी 3, x आपल्या जाग्यावर अधिक 3 बरोबर 3. x जाग्यावर बरोबर 3 सुद्धा जाग्यावर. 3चे पक्षांतर वजाबाकीमध्ये होणार आहे, 3 वजा 3 0. अशा प्रकारे xचं उत्तर आपल्याला भेटलेलं आहे ते म्हणजेच 0. आपल्याला प्रश्नामध्ये ऑलरेडी दिलं होतं तर आपण ते सोडवलेलं आहे. तर आपली जी दुसरी सारणी आहे, आपल्या दुसऱ्या सारणीकडे आपण वळूया. तर x ची किंमत आपल्याला दिली आहे का तर नाही, y ची किंमत किती दिलेली आहे तर 0. तर y ची किंमत दिलेली आहे म्हणून y बरोबर 0 ही किंमत समीकरणात ठेवू. समीकरण कुठलं आहे तर x वजा y बरोबर 4. x वजा y बरोबर 4. किंमत आपण ठेवूया, x तसाच असणार आहे वजा y ची किंमत 0 बरोबर 4 बरोबर.
एक्स आपल्या जाग्यावर 4सुद्धा जाग्यावर, शून्याच्या पक्षांतर इथे प्लसमध्ये होणार आहे, म्हणून एक्स बरोबर किती 4. अशा प्रकारे एक्स बरोबर 4, इथे 4 आणि 0. आता आपण पुढचं पाहूया की एक्सची किंमत दिलेली आहे तरी -1 आणि वायची किंमत आपल्याला काढायची आहे. तर आपल्याला एक्सची किंमत दिलेली आहे, म्हणून एक्स बरोबर -1 ही किंमत समीकरणात ठेवू. समीकरण लिहून घेऊया. एक्स वजा वाय बरोबर 4. समीकरण कुठलं आहे? तर एक्सच्या ठिकाणी -1 वजा वाय बरोबर 4. वजा वाय आपल्या जाग्यावर, 4सुद्धा जाग्यावर, एकाच्या पक्षांतर प्लसमध्ये होईल, इथे तो वजा बाकी आहे. वजा वाय आपला तसाच असणार आहे, 4 आणि 1 5, म्हणून वाय बरोबर -5. वजा 5 जाईल म्हणजेच -5. तर इथे आपण लिहूया -5 -1 आणि -5 आणि शेवटचं आपल्याला सोडवून दिलेलं आहेत ऑलरेडी, तर ते सुद्धा आपण प्रॅक्टिस म्हणून सोडवू शकतो. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता सराव संच 1.2 मधला क्वेश्चन नंबर 1. पण जो हा व्हिडिओ पाहिला तर ह्या व्हिडिओची नोट्स PDF स्वरूपात आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटणार आहे, जाऊन डाउनलोड करा. तर आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून घ्या.